शरीर एनर्जेटिक ठेवण्यासाठी अन्न पाण्याची नितांत आवश्यकता असते। पण शरीर सुदृढ ठेवायचं असेल तर पौष्टिक आहार घेणं सुद्धा महत्त्वाचं आहे। नाहीतर शरीराला विविध आजार जडू लागतात। भारतीयांच्या जेवणात भात, चपाती, भाजी, डाळ हे पदार्थ हमखास असतातच। या पदार्थांशिवाय भारतीयांचं जेवणाचं ताट पूर्ण होत नाही। अनेक जण तर दुपारच्या जेवणात चपाती आणि भात एकत्र खातात, त्यामुळे शरीराला भरपूर पोषक तत्व मिळतात असं मानलं जातं। पण तज्ज्ञांच्या मते भात आणि चपाती हे दोन पदार्थ कधीच एकत्र खाऊ नयेत। याने पौष्टिकता मिळण्याऐवजी शरीराचं नुकसान होतं। चपाती आणि भात हे दोन्ही पदार्थ वेगवेगळ्या पोषक तत्वांनी परिपूर्ण असतात, त्यामुळे ते ठराविक वेळीच खायला हवेत। चपाती आणि भात हे कधीच एकत्र खाऊ नयेत। नक्की काय परिणाम होतात ते आता पाहूयात। भात आणि चपाती एकत्र खाल्ल्याने शुगर लेवल वेगाने वाढते। यामुळे टाईप 2 डायबिटीसचा धोका निर्माण होतो। डायबिटीसच्या रुग्णांसाठी तर भात आणि चपाती एकत्र खाणं घातक मानलं जातं। तज्ज्ञांच्या मते चपाती आणि भात एकत्र खाल्ल्याने आतड्यांमध्ये फर्मेंटेशन होतं, ज्यामुळे ग्लायसेमिक इंडेक्स वाढण्याची शक्यता असते। परिणामी अन्नपचनासंबंधित समस्या निर्माण होतात। चपाती आणि भात एकत्र खाल्ल्याने शरीरात स्टार्चचं ॲब्झॉर्प्शन होऊ लागतं, ज्यामुळे अन्नपचनात अडचणी येतात। शिवाय शरीरात सूजही येऊ शकते, ज्यामुळे फॅट्स वाढू लागतात, ज्याने तुम्ही लठ्ठपणाला बळी पडता। त्यामुळे तुम्हालाही जर चपाती आणि भात एकत्र खायची सवय असेल आणि वरील समस्या भेडसावत असतील तर भात आणि चपाती खाण्याआधी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या।